मी देवाला खूप प्रार्थना करते, पण आयुष्यात काहीच बदलत नाहीये. तुम्ही पण असाच विचार करतात का? तर हे नक्की ऐका. आपण अनेकदा बोलतो, "देवा मला मार्ग दाखव, काहीतरी आयुष्यात बदल." सो त्यावेळेस ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. एक गाव होतं आणि त्या गावात एक माणूस आहे ना, पुराच्या पाण्यात अडकला होता आणि तो देवाला सतत बोलत होता, की "देवा मला वाचव, देवा मला वाचव." आणि थोड्या वेळाने त्याला काही माणसं वाचवायला आली. तर ते बोलायला लागले, की "चल तू बोटीत बस आमच्यासोबत, आम्ही तुला वाचवतो." तर तो काय बोलतो, की "नाही, नाही, नको. मला माझा देवच वाचवेल." थोड्या वेळाने पुन्हा तो सारखा देवाला प्रार्थना करत राहिला. पुन्हा काही माणसं आली, की त्याला वाचवण्यासाठी. पण तरी पण तो तेच बोलला, की "नको, मला माझा देवच वाचवेल." आणि शेवटी तो पाण्यात बुडतो. आणि ज्यावेळेस तो स्वर्गात जातो, तेव्हा देवाला विचारतो, की "मी तुला किती बोललो मला वाचव, वाचव. तू मला वाचवलं का नाहीस?" तर त्यावेळेस देव बोलतो, "मी तर तुला 2 वेळेला 2 बोटी पाठवल्या होत्या वाचवण्यासाठी. तूच त्याच्यामध्ये बसलास नाही." आपल्या बाबतीतही हेच होत असतं. आपण काहीतरी मोठा मिरॅकल होण्याची वाट बघत असतो. पण देव आपल्याला छोट्या-छोट्या गोष्टीतून काही ना काहीतरी मार्ग दाखवत असतो. मे बी तो एखादं पुस्तक तुमच्यापर्यंत घेऊन येईल, एखादा व्यक्ती घेऊन येईल किंवा काहीतरी संधी घेऊन येईल, एखादी आयडिया, काहीतरी विचार घेऊन येईल. सो अशा छोट्या-छोट्या गोष्टीतून तो आपल्यापर्यंत मार्ग पोहोचवत असतो. पण आपलं माइंडसेट त्याच्यासाठी ओपन असणं खूप जास्त गरजेचं आहे. महत्त्वाचा प्रश्न हा आहे, की तुम्ही ती मदत ओळखतात का? जर तुम्हाला आयुष्यामध्ये ग्रोथ करायची असेल, तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, की ती ऑलरेडी मे बी मदत तुमच्याकडे आलेली असेल. पण ती ओळखून तुम्ही ॲक्शन घेण्यासाठी रेडी आहात का? त्याचा विचार करा. आणि तुम्ही काहीतरी मोठं मिरॅकल होईल याची वाट बघणं थांबवून जर ॲक्शन घ्यायला रेडी असाल, तर कमेंटमध्ये रेडी असं टाका.